आज मी तुम्हाला मूग डाळीचं सूप बनवून दाखवणार आहे। त्यासाठी कुकर घेतलेला आहे। अर्धी वाटीपेक्षा जास्त अशी मूग डाळ घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक अख्खी शेवग्याची शेंग घेतलेली आहे। स्वच्छ धुवून तिचे वरच्या अशा शिरा जेवढ्या निघेल तेवढ्या काढलेल्या आहेत। छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। पातळ एकदम 4 तुकडे आल्याचे, 4 पाकळ्या लसणाच्या, एक हिरवी मिरची त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीरची देठं ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। हळद 4 मिरी घेतलेली आहेत। कुटून टाकली तरी पण चालेल, मी अख्खीच टाकलेली आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, 1 ग्लास पाणी ओतायचं आणि कुकरला ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 4 जरी शिट्ट्या केल्या तरी चालेल। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर खाली उतरून घेतलेला आहे। अशा पद्धतीत झालेलं आहे। हे बघा, थोडंसं हलवून घ्यायचं। त्यासाठी काय केलं होतं, शेंगा मी काय केलं होतं बारीक कापून घेतल्या होत्या। बारीक कापल्या की नाही की ह्याच्यामध्ये लगेच एकदम अशा चांगल्या गाळ शिजल्या जातात। आता ह्याला काय करायचं, आपल्याला गाळून घ्यायचं आहे। चाळून घेतलेले आहे आणि आता आपण हे गाळून घेऊया। अशा पद्धतीत बघा गाळून घ्यायचं, लगेच गाळलं जातं। ही मूग डाळसुद्धा जर आपण हलवून घेतली तरी चालेल, नाही घेतली तुम्ही अशाच पद्धतीनं गाळून घेतलं तरी पण चालेल। हे बघा, अशा पद्धतीमध्ये पूर्णपणे सगळं निघतं। थोडंसं हवं असेल तर मग त्याच कुकरच्या ज्यामध्ये आपण शिजवतो ना त्यात थोडंसं पाणी टाकून एकदा ह्याला गरम पाण्यामध्ये हे करून घेतलं तरी पण चालू शकते। पूर्णपणे निघतं बघा, काही राहत नाही त्याचं। हे बघा किती मस्त असं झालेलं आहे, एकदम गरम गरम असं। ते पावसाळ्याच्या दिवसात काय होतं, असं मूग डाळीचं सूप प्यायला खूप छान। शेवग्याच्या शेंगाचं पण सूप मी अपलोड केलेलं आहे। 1 चमचा तूप गरम करून घेतलेलं आहे। थोडंसं जिरं टाकायचं, थोडीशी टाकायची हिंग पावडर, फोडणी ओतून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं। आणि ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर। आपण कोथिंबीरचे देठं पण त्याच्यामध्ये टाकले होते। चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस आणि हे असंच गरम गरम प्यायला द्यायचं। खूप चविष्ट असं होतं बघा। हे सूप करून बघा। सूपाच्या तर रेसिपी खूप मी अपलोड केलेले आहेत। हे सूप कसं वाटलं मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।